नेमांबोदर संभूत कानवा दत्तनायकात प्रभू नमामि गोविंद जीवा विद्या विभंजकम जीवा विद्या विभंजकम। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत प्रणाम मंडळी। तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण श्री प्रभुबाबांच्या पदस्पर्शाने पवित्र असलेल्या महानुभाव पंथाच्या काशी या स्थान दर्शनासाठी आलेलो आहोत। तर श्री प्रभुबाबा, माता नेमायसा आणि पिता अनंतनायक, जन्म भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला, वेळ रात्री 11 वाजता। तर अशा या पवित्र महानुभाव पंथातील काशी या स्थान दर्शनासाठी आज आपण आलेलो आहोत। तर सध्या आपण आहोत तिकोपाध्यायांचा वाडा या ठिकाणी। तर श्री प्रभुबाबांनी 60 वर्ष या रुद्रपुरामध्ये वास्तव्य केलेलं आहे। तर ह्या तिकोपाध्यायांच्या वाड्यामध्ये दहीभात आरोग्ना स्वीकार केलेली आहे। पूर्वी पटीशाळा असायची, तर त्या पटीशाळेचा तिथे वेदाचा अभ्यास श्री प्रभुबाबांनी केलेला आहे। जेव्हा तिकोपाध्यायांचं प्रेत होतं आणि प्रेताला दहन करण्यासाठी घेऊन जायचं होतं, पण त्यावेळेस श्री प्रभुबाबांनी हट्ट केला, आग्रह धरला की नाही, मला दहीभाताची आराधना करायची आहे आणि जोपर्यंत मला दहीभाताची आराधना दिली जात नाही तोपर्यंत हे प्रेत इथून उचलायचं नाही। तर तेव्हा मग भक्तजनांनी श्री प्रभुबाबांना दहीभात केला आणि श्री प्रभुबाबांनी दहीभाताची आराधना केली। त्यानंतरच त्यांनी ते प्रेत तिथून उचललं। तर असं हे दशक्रिया साठी असलेलं श्री प्रभुबाबांचं स्थान ह्या तिकोपाध्यायांच्या वाड्यातील असून महानुभाव पंथातील सर्व अनुयायी भक्तजन सद्भक्त ह्या दशक्रिया स्थानाला दशक्रिया वाहण्यासाठी येत असतात। विडा अवसर विडा अवसर करतात आणि दहीभाताची आराधना, दहीभाताचा उपहार श्री प्रभुबाबांना इथे दाखवला जातो। तर इथेच उडीवा हे एक महास्थान आहे। उडीवा म्हणजे उखिरडा। तर त्या उखिरड्यावर श्री प्रभुबाबा इथे आपल्या खेळ क्रीडा करत असत। मादने स्थान सुद्धा याच या तिकोपाध्यायांच्या वाड्यामधील आहे। आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांनी वाकीवरून आणलेलं एक रेशमी वस्त्र, त्या रेशमी वस्त्राचा सुद्धा श्री प्रभुबाबांनी वस्त्रपूजा स्वीकार ह्या स्थानावर केलेला आहे। परत माहिमभटांचा गुळ सुद्धा ह्या स्थानावर श्री प्रभुबाबांनी स्वीकारलेला आहे। आबाईसाची भेट ह्या स्थानावरील चिलती सुंदर लीला आहे। तर अशा या लीला तिकोपाध्यायांच्या वाड्यात आहेत आणि जे काही महानुभाव पंथातील अनुयायी सद्भक्त दशक्रियेसाठी ह्या स्थानाला भेट देतात, तर ह्या स्थानावर त्यांनी येऊन उटी विडा अवसर करून दहीभाताची आराधना श्री प्रभुबाबांना या स्थानावर दिली जाते। तर हे श्री प्रभुबाबांच्या चरणांनी पुनीत असलेलं महाराष्ट्राची महानुभाव पंथातील काशी या नावाने संबोधले जाणारे हे स्थान रुद्रपूर हे दोन्ही प्रभूंच्या श्री प्रभू
बाबा आणि श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या दोन्ही प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन असलेलं हे रुद्धपूर मानभाव पंथाची काशी या नावाने संबोधले जाते। हे अमरावती जिल्ह्यातील स्थान आहे। तर मादने स्थान, दसकिरिया स्थान असे आणि वस्त्रपूजा स्थान हे या तिकोपाध्याय यांच्या वाड्यातील ह्या लीळा आहेत। तर श्री प्रभू बाबांनी या रुद्धपुरामध्ये 60 वर्षांचं वास्तव्य केलेलं आहे। 60 वर्ष अधिराज्य आपलं या रुद्धपुरा येथील त्यांनी केलेलं आहे। तर असे हे त्यांच्या चरणांनी पुनीत असलेलं स्थान आज आपण वंदन करणार आहोत, पाहणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची अपडेट भेटत राहतील। स्वामींच्या वस्त्रपूजेचा स्वीकार सुद्धा श्री प्रभू बाबांनी इथेच केलेला आहे। माईभटांचा गूळ श्री प्रभू बाबांनी स्वीकार केलेला आहे। तर अशा ह्या सुंदर लीळा श्री प्रभू बाबांच्या ह्या स्थानाच्या आहेत। आबाईसाची प्रथम भेट सुद्धा श्री प्रभू बाबांची इथेच झाली होती। तर असे हे श्री प्रभू बाबा आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या दोन्हींच्या पदस्पर्शाने पवित्र असलेलं महानुभाव पंथातील काशी हे स्थान रुद्धपूर अमरावती जिल्ह्यातील आहे। तर हा समोरचं हे महाद्वार आपण पाहत आहोत। तर इथल्या श्री प्रभू बाबांच्या अगम्य लीळा एवढ्या आहेत की आपण त्या पाहण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागेल। तर हे समोरचं आपण जे पाहतोय विचारूचिरा स्थान आहे। तर श्री प्रभू बाबा जेव्हा खेळ क्रीडा करायची होती तेव्हा ते हे 4 इथे ज्या चिरा आहेत त्यावर ते थांबायचे आणि विचार करायचे की आज कुठे जाऊन आपल्याला खेळ क्रीडा करायची आहे। त्यानंतर आहे इथे महादायसाचं रंगमाळिका चुकविणे असं स्थान आहे। तर जेव्हा श्री प्रभू बाबा आपल्या खेळ क्रीडा करण्यासाठी जायचे तर तेव्हा ते अनवाणी पायाने जायचे। तर त्यांना खडे, त्यांना दगड त्यांच्या पायांना रुतू नयेत म्हणून महादायसा सर्व रस्ता झाडून काढायच्या आणि रस्त्यावर रांगोळी टाकायच्या। आणि जेव्हा ते श्री प्रभू बाबा खेळ क्रीडा करून वापस यायचे तर त्या रांगोळी चुकवत ते परत यायचे। तर हे महाद्वार आणि मानभाव पंथाची काशी रुद्धपूर, तर श्री गोविंद प्रभूची सुंदर अशी मूर्त आणि हे मंदिरातील सजावट सध्या आपण पाहत आहात। तर इथे त्यावेळेस राजमठ होता, उंच मठ होता आणि त्रिपुरुषाचा मठ होता। तर काही अवशेष इथले सध्या हयात नाहीत, पण तर इथे जी आहे ती उकळी चावी थुंकी, तर इथे उखळी होती। तर ह्या उखळीमध्ये जेव्हा भक्तजनांनी त्यांना
तेल रोटी दिली होती, तर त्या तेल रोटीला त्यांनी उखळीमध्ये कुटून त्याचा स्वामींनी श्रीप्रभू बाबांनी स्वीकार केला होता. द्राविड देशातील ब्राह्मण होते, त्यांचा वस्त्रपूजेचा आणि आरोग्याचा स्वीकारसुद्धा श्रीप्रभू बाबांनी इथेच केलेला आहे. त्रिपुरुषांच्या मूर्तीचा खेळ, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, तर हीच ती उखळी. ह्या उखळीमध्ये तेल रोटी त्यांनी कुठून त्याचा स्वीकार केला होता आणि राहिलेला जो काही तेल रोटी होती, त्या तेल रोटीचा प्रसादसुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी याच ठिकाणी घेतला होता. तर सध्या आपण मेन मंदिराच्या पाठच्या बाजूस ज्या काही श्रीप्रभूंच्या लीळा आहेत, त्या लीळा आज आपण पाहणार आहोत. तर हे त्रिपुरुष मठ, जसे की मी तुम्हाला म्हटलो की राजमठ होता, उंच मठ होता आणि त्रिपुरुष मठ असे 3 त्यावेळेस मठ होते. तर हा त्रिपुरुष मठ, तर जेव्हा जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांचा जो त्रिपुरुषांचा मठ होता, तर त्या मठामध्ये जाऊन श्रीप्रभू बाबा त्यांच्या मूर्तीसोबत, त्यांच्या मूर्तीवर, त्यांच्या माथ्यावर, नाकावर, कानावर बोट ठेवून हे नाक, हे डोळे असं म्हणून तेव्हा ते खेळ क्रीडा करत होते. तर आसन स्थान आहे. दुबळेश्वर नामक लिंग इथे होते, तिथे पण श्रीप्रभू बाबांनी खेळ क्रीडा केलेली आहे. तर अशा वेगवेगळ्या भरपूर खेळ क्रीडा श्रीप्रभू बाबांच्या या स्थानावर आहेत, त्या आपल्याला पाहायच्या आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथेच महालक्ष्मीचे मंदिर होतं, तर त्या महालक्ष्मीच्या मूर्तीशी सुद्धा श्रीप्रभू बाबांनी खेळ क्रीडा केलेली आहे. चौकी, खिचपुरी, आरोगणा ही सुद्धा लीळा येथेच आहे. तर हेच दुबळेश्वर नामक लिंग जे होतं, तर ह्या ठिकाणी श्रीप्रभू बाबांनी खेळ क्रीडा केलेली आहे. फुलांचा ओवारा, तर इथे भक्तजने येऊन श्रीप्रभू बाबांना फुले वाहत असत. तर म्हणून हे स्थान फुलांचा ओवारा या नावाने आहे. तर ह्याच ठिकाणी नवरात्रीच्या वेळेस जे काही त्यावेळेस महाजन होते, तर त्यांनी नवचंडी या देवतेचा इथे घट बसवला होता. आणि जेव्हा श्रीप्रभू बाबा खेळ क्रीडा करून वापस आले, तर आणि त्यांनी पाहिलं की इथे नवचंडीचा घट बसवलेला आहे, तर तेव्हा त्यांनी आपल्या श्रीचरणांनी तो घट पायाने मोडून टाकला आणि मोडून त्यांना त्या घटाला तुडवलं. तर ती सुद्धा लीळा इथलीच आहे. तर गणेश मूर्तीचा खेळ
तर इथेच एक गणेश मूर्ती होती, तर त्या मूर्तीसोबत सुद्धा श्री प्रभू बाबांचा खेळक्रीडा केलेली एक लीळासुद्धा इथलीच आहे. आणि जे महादाईचा जेव्हा सकाळी सकाळी पाणी भरण्यासाठी घाट घेऊन जेव्हा या इथेच एक विहीर आहे त्या विहिरीवर आल्या होत्या, तर तेव्हा त्यांना तिथे सर्पदंश झाला होता. आणि मग त्यांनी घागर भरून घेतली आणि परत आपल्या वाड्यात गेल्या आणि तिथे त्यांना त्या विषबाधेने त्या तिथे कोसळल्या. तर आबाईसांनी पाहिलं की महादाईसा इथे कोसळले आहेत. तर त्यांनी मग आरडाओरडा केला की महादाईसांना सर्पदंश झालेला आहे. तेव्हा मग श्रीप्रभू बाबा येतात आणि आपली कृपादृष्टी करून महादाईसांना त्या सर्पदंशाच्या विषापासून रक्षण करतात, त्यांचा जीव वाचवतात. तर श्रावण पौर्णिमेला जे केशव नायक होते त्यांचा केशव नायकाकडून जानवे आणि वस्त्रपूजा सुद्धा श्री प्रभू बाबांनी इथे स्वीकार केलेला आहे. तर अशा ह्या लीळा श्री प्रभू बाबांच्या रुद्रपूर माणगाव पंथाची काशी या पवित्र स्थानाच्या आहेत. तर मी तर म्हणतो इथला कणकण आणि एका मातीच्या कणामध्ये श्री प्रभू बाबांचा वास्तव्य आहे आणि त्यांच्या पदस्पर्शाने हे पवित्र असलेलं स्थान, म्हणूनच ह्या स्थानाला माणगाव पंथाची काशी असे संबोधलं जातं. इथेच एक दारवठा स्थान आहे. तर ते प्रभू जेव्हा राजमठामध्ये यायचे तर तो दरवाजा जे येताना जाताना श्री प्रभू बाबांचा तिथे स्पर्श व्हायचा, त्यांचा पदस्पर्श व्हायचा, म्हणून एक दारवठा स्थान सुद्धा आहे. पायऱ्याचे स्थान आपण सध्या पाहत आहोत. तर इथेच दक्षिण सोंडी स्थान सुद्धा आहे. तर श्री प्रभू बाबांच्या आपण अगम्य लीळा रुद्रपूर या महास्थानाच्या पाहत आहोत. जसं महादायसाचं सर्पदंशाची जी मी लीळा सांगितली, तर ती लीळा ह्या स्थानाची आहे. ह्याच ठिकाणी महादायसाला सर्पदंश झाला होता आणि श्रीप्रभू बाबांनी कृपादृष्टी करून त्यांचा जो सर्पदंशाचं विष दूर केलं होतं, त्यांचा जीव वाचवला होता. हे चौक नाणीय स्थान आहे.
तर हे नागनाथी खोलेश्वरीय स्थान जेव्हा श्रीप्रभू बाबा उदास व्हायचे तेव्हा या नागनाथी खोलीय स्थान जे आहे तर इथे खाली जाऊन ते एकांतामध्ये उदासीन अवस्थेमध्ये बसायचे. तर जेव्हा एलाइसा इथे आल्या होत्या तेव्हा त्यांना सांगितलं की एलाइसा आलेल्या आहेत. तेव्हा त्यांना आनंद झाला आणि एलाइसा आल्या आल्या म्हणून तेव्हा त्यांची उदासीनता दूर झालेली होती. तर इथे एक लिंग सुद्धा आहे. हे थोडं खोल आणि अंधारामध्ये असलेलं स्थान आहे. तर रुद्रपुरातील श्रीप्रभू बाबांच्या अगम्य लीळा आपण पाहत आहोत, श्रवण करत आहोत. तर माहीम भटाते चारू वारू म्हणणे स्थान हे सध्या आपण पाहत आहोत. तर कापूर विहीर इथेच आहे. तर कापूर विहिरीची सुद्धा लीळा ह्या रुद्रपुरातील असून ही ती कापूर विहीर आपण पाहत आहात. तर हे स्थान आहे. तिथे स्वामी दूध काढल्यासारखं करून खेळक्रीडा करायचे. गायी इथे पाण्यावर आल्या तर त्यांना गाईला धुवायचे. तर अशी ही लीळा आणि खेळक्रीडा स्वामी या स्थानावर करत असत. गायी धुणे, गायींचे दूध काढल्यासारखी खेळक्रीडा करणे हे श्रीप्रभू बाबा ह्या स्थानावर करायचे. तर मंदिराचा हा पाठचा आवार आहे. मंदिराची पाठच्या बाजूने घेतलेला हा भाग आणि अगम्य लीळा श्री प्रभू बाबांच्या या स्थानाच्या आपण पाहत आहोत. तर एक एक कण कणना कण पदस्पर्शाने श्री प्रभू बाबांच्या पुनीत असलेलं हे पावनस्थान. तर हे श्री प्रभू बाबांचं मेन मंदिर, मंदिराचा गाभारा आणि उटी अवसर होत असताना आपण पाहतोय. सुंदर मंदिर
आणि सुंदर नक्षीकाम या मंदिराचं पंथाद्वारे आणि तिथल्या संस्थेद्वारे करण्यात आलेला आहे. तर इथे दही पोहा हा उपहार श्री प्रभू बाबांना दाखविला जातो. तिकोपाध्यायांच्या वाड्यामध्ये आपण पाहिलं की तिथे दही भात आरोग्यांना दिली जाते आणि इथे दही पोहा आरोग्यांना दिली जाते. तर श्री प्रभू आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेलं महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातील महानुभाव पंथीय अनुयायांची काशी समजले जाणारे रुद्रपूर आणि तेथील श्री प्रभू बाबांच्या अगम्य लीळा आपण पाहत आहोत, श्रवण करत आहोत. सुंदर मूर्त आणि सुंदर मंदिराचा हा आतील गाभारा आपण पाहत आहात. तर या मठातील जे काही मी पूर्वी आपल्याला म्हटलो होतो की 3 मठ होते, राजमठ, उंच मठ आणि पुरुषाचा मठ. तर येथील आरोग्यना स्तंभ, तर या आरोग्यना स्तंभामध्ये श्री प्रभू बाबा भोजन करत असत व द्राविड देशाचा जो ब्राह्मणाची पूजा आणि त्यांचा वस्त्रपूजा आरोग्यना या आरोग्यना स्तंभामध्ये श्री प्रभू बाबा करत असत. तर केशवाची मूर्ती उंच मठातील श्री प्रभू बाबा खेळ क्रीडा करायचे आणि तेथील पाषाण भुरकट व काळा गुळगुळीत चोपडा असत. या आरोग्यना स्तंभाचे विशेष कठोर काळ्या रंगाचे असतात. त्यांना केशवाची मूर्ती अशा नावाने संबोधलं जातं. उखळी आपण पाहिलेलीच आहे. तर उखळी उंच मठा व त्रिपुरुष यांची असून त्या उखळीमध्ये श्री प्रभूंनी तेलरोटी कुटून खाल्ली होती आणि त्या तेलरोटीचा जो काही राहिलेला शेष प्रसाद होता तो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी घेतला होता. म्हणून ह्या उखळीला सुद्धा विशेष आपल्या पंथामध्ये महत्त्व आहे. सोपान भिंत, जेव्हा महाद्वारातून राजमठाकडे जाताना तेव्हा तिथे पायऱ्या होत्या, पण त्या सध्या हयात नाहीत. आणि त्या सोपान म्हणजेच रस्ता आणि तो खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. तर त्यांचेही विशेष ह्या स्थानाचे आपल्या पंथामध्ये प्रसिद्ध आहेत. तर जे काही आपण महाद्वार मंदिर पाहिलं तेथील उंबरठा, तर तो उंबरठाही श्री प्रभू बाबांच्या चरणांनी पुनीत असलेला त्या उंबरवठ्याचे पण विशेष आपल्या पंथात त्यांना मान आहे.
प्रचलित आहेत. तर त्या उंबरवठ्याचा एक श्रीप्रभू बाबांनी साधा तांबूळ फोड प्रसाद दिलेला हे याचं वर्णन लीळेमध्ये आहे. आळंदीमध्ये श्रीप्रभू बाबा आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची भेट झाली होती आणि श्रीप्रभू बाबा मग महाद्वारावर आले होते. त्यांनी खेळ क्रीडा केल्या आणि त्या खेळ क्रीडा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी पाहिल्या, अवलोकन केल्या. तर गवळणीचा विशेष, तर गवळणीचे दही दूध श्री प्रभूंनी चाखले आणि तो विशेष पंथात आपल्या प्रचलित आहे. विचारू चिरा, जिथे श्रीप्रभू बाबा त्या चिरेवर उभा राहायचे आणि विचार करायचे की आज कुठे जाऊन कुठे खेळ क्रीडा करायची, त्या विचारू चिरेचा विशेष सुद्धा पंथात प्रचलित आहे. केशवमठ, तर भैरव बाजूच्या पूर्वेकडे तेव्हा केशवमठ होता आणि श्रीप्रभू बाबा नित्यदिनी तिथे खेळ क्रीडा करायचे आणि ते केशव मठातील जे काही विशेष आहेत ते काळे गुळगुळीत चोपडे आहेत आणि ते सुद्धा विशेष आपल्या पंथामध्ये प्रचलित आहेत. तर उंच मठातील केशव त्या विशेषांना केशव म्हणतात आणि दुसऱ्या पाळीवरचा केशव असे म्हटलं जातं. तर सध्या आपण पाहतोय हे फुलारी देवीचा पाळणा आहे. तर आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण करणारी ही फुलारी आणि त्या फुलारीचा हा पाळणा आपण पाहत आहोत. सुंदर लाकडी काम केलेला आणि सुंदर नक्षीकाम करून बनवलेला हा फुलारीचा पाळणा. तर चौकी खिचपुरी आरोगणा हे जे स्थान आहे, तर खिचपुरी करून श्री प्रभू बाबा आपल्या भक्तांसोबत आरोगणा करायचे. तर हेच ते स्थान आपण पाहत आहात. तर हे महाद्वारापासून थोडं बाहेर जाताना हे स्थान आहेत. हळासी खेळ करणे स्थान, तर श्रीप्रभू बाबा इथे येऊन तर इथे एक हळ होता आणि त्या हळाच्या पाण्यासोबत खेळत श्रीप्रभू बाबा इथे खेळ क्रीडा करत होते. तर जसं म्हटल्याप्रमाणे श्रीप्रभू बाबांच्या अगम्य लीळा श्री क्षेत्र रुद्रपूर येथील आपण पाहत आहोत. तर कणाकणामध्ये बसलेले श्री प्रभू बाबा आणि त्यांच्या अगम्य लीळा आपण श्रवण करत आहोत. निरोध परिहरणे स्थान, तर जेव्हा श्री प्रभू बाबांना व्याधी झालेली होती, तर ती मूत्रव्याधी होती. तर त्या मूत्रव्यथापासून श्री प्रभू बाबा परेशान होते
आणि त्या मूत्रव्यथा दूर झाली ते हे स्थान निरोध परिहरणे स्थान. तर इथे एक लिंबाचं झाड होतं आणि श्रीप्रभू बाबा लिंबाच्या झाडाखाली येऊन इथे सावलीला बसायचे आणि इथे खेळ क्रीडा करायचे. हेच ते स्थान आणि त्या स्थानाची ही लीळा. तर श्री प्रभू बाबांच्या लीळा भटाची मात्रा स्थान हे एक स्थान आहे. तर नागदेवाचार्य त्यांच्या पूजेचा स्वीकार श्री प्रभू बाबांनी ह्या स्थानावर केलेला आहे. अडासी खेळ करणे ही एक लीळा इथलीच आहे. तर असा हा सुंदर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत दंडवत हो.